हॅलो मित्रांनो, नमस्कार. आता सध्या आपण टमाट्याच्या प्लॉट मध्ये थांबलेलो आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे टमाट्याचं फळ आहे. आता टमाटे लावून आपल्याला 4 ते 5 दिवस झालेला आहे. टमाट्याने छान प्रकारे असा शेंडा काढलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ करण्याचा मुद्दा एवढाच आहे की आपण गेल्या वर्षी त्या वावरामध्ये कापूस लावला होता आणि कापसामध्ये तुम्ही बघितले कोथिंबीर, आपण छान प्रकारे कोथिंबीरचं उत्पन्न घेतलेलं आहे. आणि ह्या वर्षी बाजूला एक 15 तास आपण टमाट्याच्या बाजूला मिरची लावलेली आहे आणि मिरचीच्या बाजूला हे टमाट्यात एक 5,000 बुड आपण लावलेला आहे. 5,000 बुडाच्या बाजूला आपण दोडकं लावलेला आहे मल्चिंग करून. ते बघू शकता पाठीमागं मल्चिंग दिसते का तुम्हाला? पलीकडे मल्चिंग आहे. त्या मल्चिंग वर आपण दोडकं लावलेला आहे, तुम्हाला दाखवतो मी. आणि त्या दोडक्याच्या पलीकडे कारलं लावलेलं आहे. आता सध्या हे टमाटा आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला जवळून मी टमाटा दाखवतो. आता टमाट्याच्या शेतामध्ये मी थांबलेलो आहे. आता हे टमाटर बघू शकता तुम्ही. टमाट्याची क्वालिटी बघा, हे बघा, रोग बघा, क्वालिटी बघा टमाट्याची. छान प्रकारे असा शेंडा टाकलेला आहे आणि याच्या बाजूला 2 तास आपण मल्चिंग वर लावलेला आहे. आणि मल्चिंगच्या बाजूला हे बघा मिरची लावलेली आहे आपण. मिरचीचं रोप घेतलेला आहे बघा इथं. हे 1000 मिरची आहे. ते मिरचीच्या बाजूला हे टमाटा आहे आणि टमाटर आपलं 5,000 टमाट्याचं बुड इथे बसलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला आणि ह्या टमाट्याच्या बाजूला ही नळी इकडून पडलेली नळी बाजूला घेऊन आपण, तर या टमाट्याच्या बाजूला आपण कोथिंबीर पीक घेतलेला आहे. याच्यामध्ये बाजूला आपण कोथिंबीर लावलेली आहे आणि कोथिंबीर दोन्ही साईडला लावलेली आहे. टमाट्याच्या प्रत्येक दोन्ही साईडला कोथिंबीर लावलेली आहे. आणि आता हे बघा तुम्ही, इकडे मल्चिंग दिसायली का तुम्हाला? मल्चिंग मध्ये आपण दोडकं घेतलेलं आहे. हे बघा दोडकं आपलं वापरून निघलेलं आहे. हे बघा, हे बघा दोडक्याचं मी, हे दोडकं आपलं सगळं वापलेलं आहे. हे बघा दोडकं, हे 12 तास आपण दोडक्याचे घेतलेले आहेत आणि 12 तासाच्या पलीकडे 15 तास कारलं आहे. म्हणजे एका रानामध्ये आपल्या अर्धा एकर रान आहे. अर्धा एकर मध्ये आपण कारलं, दोडकं, इथं बाजूला टमाटर आणि पलीकडे मिरची, त्या मल्चिंग वरती मिरची आहे. तर बघा तुम्ही, 5,000 बुड आपलं टमाट्याचं बसलेलं आहे. 5,000च्या बाजूला इकडे दोडकं आणि पलीकडे कारलं. तर आपण गेल्या वर्षी या बाजूला बघा इथं कापूस घेतला होता. कापसामध्ये आपण कोथिंबीर पीक घेतलं होतं. तर टमाट्यामध्ये आपण कोथिंबीर लावलेली आहे. टमाट्यामध्ये आपण कोथिंबीर लावलेली आहे. तर कोथिंबीर लावून आपल्याला एक 2-4 दिवस झालेला आहे. तुम्हाला उकरून दाखवू का मी कोथिंबीर? हे बघा धना, हे धना लावलेला आहे आपण, दिसला का? तर हे धनाला आपण लावून घेतलेला आहे. प्रत्येक बाजूला असं धना लावून घेतलेला आहे. आता धना पण आपला एक 4 दिवसामध्ये वर येईल. आणि आता इथे दोडकं आपलं चांगलं आलेलं आहे. दोडक्याच्या बाजूला टमाटर. तर अशा प्रकारे आपण अर्धा एकर मध्ये 1, 2, 3, 4 पिकं घेतलेली आहेत. 5 कोथिंबीर, म्हणजे अशी 5 पिकं आपण घेतलेली आहेत. तर व्हिडिओ करण्याचा मुद्दा एवढाच होता की गेल्या वर्षी आपण इथे कापूस घेतला होता. कापसामधील कोथिंबीरीला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला आणि व्हिडिओ व्हायरल केला. व्हिडिओला आपल्याला 78 लाख व्ह्यू आले होते व्हिडिओसाठी. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर करत जावा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्या समोर येत राहील. नवीन माहिती म्हणजे आता तुम्ही बघा, एका रानामध्ये अर्धा एकर मध्ये आपण 5 पीक घेतलेलं आहे. 5 पीक कोणकोणते घेतलेले आहेत? तर कारलं, दोडकं, टमाटर, बाजूला मिरची आणि मिरचीच्या टमाट्याच्या मध्ये आपण कोथिंबीर लावलेली. अशा प्रकारे आपण अर्धा एकर मध्ये माळव केलेला आहे आणि पलीकडे गोबी लावलेली आहे अर्धा एकर. त्यामध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्या अगोदर हे अर्धा एकरचं तुम्हाला दाखवा म्हणून व्हिडिओ केलेला आहे. तर व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.